सामना झाला आणि ज्या पद्धतीनं खेळ राहिला गोलंदाजीच्या जोरावरती आणि अंतिम टप्प्यामध्ये देखील लाजवाब गोलंदाजी, सिनियर गोलंदाज, अनुभव किती महत्त्वाचा असतो हे दाखवून दिलं अंकुश बॉम्बे यांनी आणि सामना आपल्या बाजूनं त्यांनी खेचून आणला, सामना जिंकला. नक्कीच त्यांचं अभिनंदन देखील झालं. ज्या पद्धतीची गोलंदाजी भूषण पाटीलची राहील त्यासाठी रोख रक्कम 1000 रुपयाचं कॅश प्राईज आमचे गुरुनाथ दादा पाटील यांच्याकडनं देखील आपण पाहिलं. खंदे समर्थक आहेत, एक उत्कृष्ट आयोजक देखील आपण पाहतो, त्यांना भरपूर जबाबदारीपूर्ण कार्य या संघासाठी त्यांचं देखील राहिलं. क्रिकेटवरती ज्यांचं नितांत प्रेम देखील आपल्याला पाहायला मिळतं. जाऊया नाव बॅक टू क्रिकेट. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज रोशन जाधव आपल्याला पाहायला मिळतील. 4 षटकं, टायमर ऑन आहे. ठीक जर अवधी पाहिला तर 4 वाजून 8 मिनिटाचा अवधी या ठिकाणी झालाय. 15 मिनिटाच्या अवधीमध्ये आपल्याला 3 षटकं फेकायचीच आहेत. अन्यथा आपला एक क्षेत्ररक्षक आतमध्ये आणण्यात येईल, ह्याची दक्षता आपण घ्या. 2 ऑफिशियल पंच पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथं जो संघ जिंकेल तो निश्चितपणानं जिते संघाशी फाईट करताना आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा, भरपूर शुभेच्छांचा वर्षाव आपण पाहतो दोन्ही टीम्ससाठी देखील त्यांच्या चाहत्यांकडनं होतोय. विश ऑल द बेस्ट या मॅचसाठी. एका बाजूनं जयमान नेवालीपाडा आणि एका बाजूनं अनन्या 11 गावदेवी बुर्दुल संघ. सलामी जोडी मागच्या मॅचमध्ये जी जोडी आपण पाहिली होती, सुधीर पाटील ॲज अ कॅप्टन, जो नॉन स्ट्रायकवरती आणि स्ट्रायकवरती एक फ्लाइंग स्टार्ट देणारा महेश पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. फुल लेनचा पहिला चेंडू ओव्हर दी कव्हर, क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहेत. फटका चांगला होता, असं वाटलं होतं चेंडू सीमा पार जाईल, परंतु ज्या पद्धतीनं चेंडू फेकले जातात त्याच पद्धतीनं व्यूहरचना देखील केली आहे. एक्झॅक्टली आपल्याला डीपमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला. वायडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षकाला आपण पाहिलं होतं आणि एक्स्ट्रा कव्हरला तो धावून आला, बॉलला त्यानं फील्ड केलं. तोपर्यंत एकच धाव धावपळकावरती अंकित केली जाते. एका धावेनं सांघिक धावसंख्येचा श्री गणेशा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय तो बुर्दुल संघाचा. स्ट्रायकिंग एंडला आता सुधीरला आपण पाहतोय. सुधीर टू रोशन ही लढाई. चांगला चेंडू समोरच्या दिशेला. काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक पुढे सरकतो. एक तर कंप्लीट झाली आहे आणि एकच धाव इथे देखील. चांगला गोलंदाज आहे. 2 मॅच विनर खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूनं रोशनचा विचार केला तर मागच्या मॅचमध्ये अष्टपैलू कामगिरी त्याची राहिली होती. तर सन्माननीय हरिभाऊ चिखलेकर यांच्याकडनं या स्पर्धेसाठी 1000 रुपयाचं डोनेशन आलंय, तर त्यांचं मनापासून मी आभार व्यक्त करतोय. फुल टॉस चेंडू होता, टायमिंग करता आलं नाही. डायरेक्ट हिटची संधी आहे परंतु डायरेक्ट हिट करू शकले नाही. दुसरी धाव इथे देखील कंप्लीट झाली आहे. बॅकअपला क्षेत्ररक्षक नव्हता परंतु फलंदाज खूप दूर होता, ते पाहता डायरेक्ट हिटचा मोह आवरू शकणार नाही गोलंदाज आणि डायरेक्ट हिट तर झालं नाही. एक धाव अतिरिक्त मी म्हणेन ओव्हर थ्रोच्या स्वरूपात प्राप्त झाली. 2 धावा इथे प्राप्त झाल्या आणि या 2च्या मदतीनं धावफलक 4 हे आकड्यावरती पाहायला मिळतंय. सिंगल डबलनं डावाला पुढे नेत असताना महेश आणि एका बाजूने आपण सुधीरला पाहतोय. फील्डची रचना जर पाहिली तर 2 क्षेत्ररक्षक डीपमध्ये, ज्यामध्ये एक वाईडिश लॉंग ऑफ, एक काऊ कॉर्नर 38 सर्कलच्या बाहेर. चांगला चेंडू सरळ यष्टांचा वेध साधलाय. त्रिफलाचीच्या माध्यमातून फर्स्ट विकेट डाऊन. महेश पाटीलला परतावा लागेल. धक्का पहिला बॅटिंग टीम बुर्दुलला. महत्त्वपूर्ण इनिंग त्याची होती. जरूर मी डॉट बॉल पर्सेंटेजचा उच्चार सातत्यानं करत होतो परंतु धावा देखील त्याच्याच माध्यमातून आल्या होत्या. ज्या लढाईसाठी मी म्हणेन धावा त्यानं केल्या होत्या त्या खूप महत्त्वपूर्ण देखील होत्या. परंतु आम्ही समालोचक जेव्हा समालोचन करतो तेव्हा काय गोष्टींची त्रुटी आहे या गोष्टी आमच्या निदर्शनास आल्यानंतर ते सांगणं आमचं कर्तव्य आहे. कदाचित त्याच्यावरती देखील बरेचसे प्रेक्षक कधी कधी कमेंट करतात की समालोचकाला बसून फक्त तिथनं वक्तव्य करायचं आहे, परंतु खरं तर त्यासाठी आम्हाला आणलं देखील जातं. ह्या ज्या गोष्टी आमच्या निदर्शनास येतात त्या आम्हाला सांगणं आणि खास करून जेव्हा ॲज अ क्रिकेटर आपल्याला इम्प्रूव्ह स्वतःला करायचं असतं तेव्हा घडणाऱ्या चुका
ह्या मान्य आपण कराव्यात आणि त्या चुका मान्य केल्यानंतर त्याच्यावरती अभ्यास केल्यानंतर एक उत्कृष्ट क्रिकेटर म्हणून आपण उदयाला येत असता. गोलंदाजी ट्रॅकवरती रोशन पुन्हा एकदा सज्ज झालाय. चांगला चेंडू प्रहार देखील केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या हातामध्ये हा बॉल विसावलाय आणि विकेट संपादन केलंय. महत्वपूर्ण विकेट अजयला देखील पारतावं लागेल. या मॅच मध्ये मात्र एकही धावेचं योगदान त्याच्याकडनं पाहायला मिळत नाही. एक गोल्डन जुगली षटकाची सांगता झाली. फक्त धावाले ह्या षटकात 4 आणि 2 महत्वपूर्ण विकेट रोशननं आपल्या टीमला मिळवून दिलेत. ॲज अ कॅप्टन आज त्याची भूमिका आहे आणि अगदी लिडिंग फ्रॉम द फ्रंट अशी कामगिरी आता सध्या तरी तो करत असताना महेशला बाद केलं. त्यानंतर अजयला देखील त्यानं माघारी पाठवले. आता पूर्ण जबाबदारी सुधीर पाटीलच्या खांद्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. चला टीम मीटिंग आपण करायची नाहीये कारण की 8 अर्थात म्हणजे 4-13 झालेत. 5 मिनिटाचा अवधी आपण खर्च केलाय. उद्या आपल्याला जे संघ पाहायला मिळतील लिहून ठेवा मग काय तरी ना कागदावर लिहून. एका षटकाचा खेळ संपलाय. रोशन जाधवचं पहिलं षटक आपण पाहिलं ज्या षटकामध्ये 2 सफलता आणि फक्त 4च धावा. इकॉनॉमिकल स्पेल त्याचा पाहायला मिळाला. पॉवर प्ले जिथे बंधात्मक षटक होतं क्षेत्रक्षणावरती प्रतिबंध होतं तरी देखील ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली लाजवाब गोलंदाजी आणि पुन्हा एकदा आपलं कौशल्य त्यानं मैदानावरती सिद्ध केलं आणि बुर्दुल संघाला जखडून ठेवलंय 4 ह्या आकड्यावरती. षटक क्रमांक 2 आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज कार्तिक जाधवला आपण पाहतोय. समोर फलंदाज सुधीर आणि नो स्ट्राईक एंडवरती आपण भूषण पाटीलला पाहू शकाल. पहिला चेंडू कार्तिकचा राईट आर्म ओव्हर द विकेटनं राऊंड द विकेटनं एज लागली आहे. चेंडू चाललाय डीप मध्ये थर्ड मॅन रिजनला. चेंडू वेगानं अगदी सीमारेषा पार देखील गेला. ह्या महत्वाच्या 4 धावा धावफलकावरती ऍड होतील आणि निश्चित ह्या 4 वैयक्तिक सुधीरचा विचार केला तर तो पोहोचलाय 5 या आकड्यावरती. एकंदरीत 8 या आकड्यावरती धावफलक आपल्याला पाहायला मिळतंय. सुरुवात थोडीशी खराब झाली त्याची भरपाई या षटकामध्ये करावी लागेल. कार्तिक दुसरं षटक हाताळत असताना इथे देखील फटका चांगला आहे. मी म्हटलं होतं अगोदरच की जबाबदारी आता सुधीरच्या खांद्यावरती वाढली आहे आणि ती जबाबदारी पूर्ण करत असताना चौकार त्यानंतर हा उत्तुंग षटकार सुधीरकडनं पाहायला मिळतंय. पहिलं षटक संघाचा स्ट्राईक गोलंदाज अर्थात प्रमुख गोलंदाज गोलंदाजी करत होता. आता दुसऱ्या षटकात आक्रमणाला सुरुवात केली आहे. चांगला चेंडू स्वतःवरती नाराज आहे सुधीर. त्याला माहित होते ह्या बॉलला जर मी मिडल केलं असतं तर कदाचित षटकार येऊ शकला असता. जर तर क्रिकेटमध्ये नियमित पाहायला मिळतोय परंतु जर तरला क्रिकेटमध्ये स्थान नाही आहे. डॉट चेंडू आलाय. प्रत्युत्तर देत असताना आपण कार्तिक जाधवला देखील पाहतोय. दरम्यान हा चेंडू आता देखील प्रहार केलाय. गॅपमध्ये 2 क्षेत्ररक्षक धावतायत परंतु दोघांच्या मधून चेंडू निघून गेलाय. गॅपमध्ये सीमारेषा पार दमदार असा चौकार. उद्योजक सन्माननीय विजयजी पाटील साहेबांचं इथे शुभ आगमन या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतंय. मोस्ट वेलकम. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. शिवयुवा क्रिकेट संघ सिद्धी करवल्याच्या वतीनं भरवलेलं हे पर्व आपण अनुभवता. पर्व 10व आणि शिवयुवा चषक 2025 हे भव्य दिव्य पर्व अनुभवता. त्या पर्वामध्ये आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. क्लीन बॉल्ड उत्तर दिलंय ह्या ठिकाणी. सुधीरला देखील माघारी पाठवलंय. ज्या सुधीरनं मात्र धावसंख्येला वेग दिला होता त्या सुधीरला बाद करण्यात यशस्वी होत असताना कार्तिक जाधव बहुमूल्य विकेट आपल्या टीमला त्यानं मिळवून दिली आहे. बॅट चेंज केली परंतु क्लीन बॉलच्या माध्यमातून तो झालाय बाद. धक्का लागलाय तो
तिसरा परतावा लागेल ते फलंदाज सुधीरला. आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. षटकातील शेवटचा चेंडू. अगदी जे टायमर ऑन आहे 4:08 ह्या डावाला सुरुवात झाली होती. आता 4:18 झालेत, म्हणजे 10 मिनिटाचा अवधी आपण खर्च केलाय. याकडे मात्र आपण लक्ष द्या. शेवटचा चेंडू मंटू गो. चांगला चेंडू प्रहार केलाय, भरपूर उंच लांबी पाहावी लागेल. क्षेत्ररक्षक तैनात आहे त्याच्या हातामध्ये. झेल सुटलाय परंतु दोन्ही फलंदाज धावत नव्हते. फक्त एकच धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली. कदाचित 2 सहज होऊ शकल्या असत्या. ही चुकी आहे. जेव्हा झेल हवेमध्ये असतो तो पकडला जाईलच याची शाश्वती नाहीये. कदाचित आपला प्रयत्न आपण करत राहणं गरजेचं काम होतं, तसं घडलं नाहीये. फक्त मिळाली सिंगल. दुसरं षटक कंप्लीट झालंय. आता टीम मीटिंग नको. एकतर 10 मिनिटाचा अवधी आपण 2 षटकांसाठी खर्च केला. आणखीन जर 5 मिनिटं 15 जास्त होऊन गेली तर आपल्याला अंतिम षटकात एक क्षेत्ररक्षक आतमध्ये लावावा लागेल. ही दक्षता मात्र निवाली पाडानं घ्यायची आहे. 2 षटकात धावा धावफलकावरती पाहायला मिळतात त्या 19 पहिल्या षटकात आल्या होत्या. फक्त 4 ह्या षटकामध्ये धावसंख्येला वेग जरूर दिलाय. 15 धावा ह्या षटकात आल्या, ज्यामध्ये महत्त्वाचं योगदान सुधीरचं होतं, तो बाद झालाय. आता जबाबदारी भूषण पाटील आणि प्रतीक कोपरकरला सांभाळावी लागेल. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला परिवर्तन पाहायला मिळेल आणि तिसऱ्या षटकासाठी नियुक्ती केली जाते गोलंदाज करण ठाकूरची. सूर्य अगदी आपल्यापासून दूर जाताना आपण पाहू शकाल. अजून एक मॅच शेष आहे. थोडीशी घाई आपण करायची आहे. सातत्यानं ह्या सूचना आपल्याला पाहायला मिळतात. चांगला चेंडू आणि क्लीन बोल्ड. फलंदाज झाल्या बाद नुकतीच माहिती आमच्यापर्यंत की नागझरीच्या वतीनं जी स्पर्धा झाली होती आणि त्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन पद 3ऱ्या क्रमांकाचं आणि नितलासच्या इथे देखील चॅम्पियन व्हीएनसीसी नितलासच्या वतीनं देखील एक स्पर्धा झाली होती. तिथे चॅम्पियन राहिला होता तो अर्थातच जयमान निवालीपाडा संघ. म्हणजे ह्या वर्षामध्ये हंगामाची सुरुवात अतिशय दणक्यात झाली असं आपण म्हणू शकतो आणि तो आत्मविश्वास सध्या तरी त्यांचा झलकताना पाहायला मिळतो. आज ह्या संघाचाच उच्चांक देखील आहे 70 धावसंख्येचा. जे खेळ चांगला होतोय त्यांचा आणि मी अगोदरच म्हटलं होतं गेली 2-4 वर्ष सातत्यानं चांगलं क्रिकेट या संघाचं आपल्याला पाहायला मिळतंय. षटक 3रं चालू आहे. पहिल्याच बॉलवरती यश संपादन केलं करण ठाकूरनं. चांगला चेंडू इथे प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक आहे. चांगले फिल्डिंग, ग्राउंड फिल्डिंग ती देखील अतिशय सुरेख आपल्याला पाहायला मिळते. कारण ज्या पद्धतीने चेंडू ट्रॅव्हल झाला होता ना, आज गोलंदाजी करून अगदी पंचांच्या समोर येतो. यस, आपल्याकडे सहसा वॉर्निंग आपल्याला पाहायला मिळत नाही. अन्यथा जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहतो की डेंजर झोनमध्ये जर गोलंदाज येत असतील तर यस, इट इज अ फेअर डिलिव्हरी. या ठिकाणी आयोजनकर्ता दर्शवत आहेत पाहणी केल्यानंतर की एक्झॅक्टली जी रिटर्न क्रीज आहे तिथनं हा चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. व्हॅलिड डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. पंच देखील दर्शवत आहेत कारण की ह्या गोष्टी ग्रामीण क्रिकेटमध्ये देखील इम्प्रूव्ह व्हायला पाहिजेत. कारण की जेव्हा आपण फॉलो थ्रू सांभाळतात तेव्हा मात्र अगदी क्रॉस अँगलनं आपल्याला क्रीजच्या बाहेर निघावं लागतं. ॲज अ गोलंदाज ह्या गोष्टी देखील आपण जोपासणं गरजेचं काम आहे. तर चला, जास्त विलंब आपण पुन्हा एकदा करू नका. जरी 3 षटकं आपण निर्धारित वेळेमध्ये पूर्ण केल्यानंतर अंतिम षटकामध्ये देखील जास्त वेळ आपल्याला खर्च करायचा नाहीये. 21 धावा फक्त धावफलकावरती. पहिल्या षटकात 4, दुसऱ्या षटकात आल्या 15 आणि तिसऱ्या षटकाचं गोलंदाजी विश्लेषण पाहिलं तर ह्या षटकात धावा आल्या त्या फक्त 2च धावा आलेत आणि 2 विकेट देखील प्राप्त झालेत. काय गोलंदाजी, वापसी ज्या पद्धतीनं करण ठाकूरनं केली अगदी कौतुकास्पद आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर आता अंतिम षटक आणि गोलंदाज लखन जाधव.
अनुभव ज्यांच्या पाठीशी आपण पाहतोय, भरपूर वर्ष क्रिकेटला ज्यांनी दिलेत आणि एक नामांकित गोलंदाज. कदाचित आता फारसा सराव आहे की नाही हा प्रश्नचिन्ह त्या कारणास्तव अंतिम षटकामध्ये आपण त्यांना पाहतो, अन्यथा नेहमी स्ट्राईक गोलंदाज किंवा पहिली किंवा दुसरी निश्चित त्यांची नियुक्ती आपल्याला पाहायला मिळायची. आता अंतिम षटकामध्ये डेट ओव्हरमध्ये आपल्याला ते पाहायला मिळतात. चांगला चेंडू खोदून काढला, डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, मिसफील्ड झाली. अगदी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचला देखील होता, असं वाटलं होतं चेंडू पकडेल, परंतु तसं घडत नाहीये. चेंडू निघून गेला आणि चेंडू सीमापार चौकार आपल्याला पाहायला मिळतो. ह्या 4च्या मदतीनं धावसंख्या 25 वरती. 4 षटकांची मॅच आहे. किमान 35 ते 36 धावा बनल्या तर मॅच बनू शकते. गोलंदाजी अटॅक चांगला आहे बुर्दुल संघाचा, ते पाहता या मॅचमध्ये रंगत पाहायला मिळेल. कारण की सुधीर पाटील जो नेतृत्व करतोय चांगला गोलंदाज आहे या संघाचा. स्ट्राईक गोलंदाज सोबत भूषण जो नवोदित उभरता सितारा, सोबतच आदित्य देखील आहे. अंकुश बांबेचा अनुभव आहे. ते मॅच रंगवण्यासाठी किमान पाठबळ निर्माण करावं लागेल. डॉट चेंडू आलाय. डॉट चेंडू आपण पाहतोय. पहिल्या बॉलवरती चौकार आणि दुसरा पलटवार लखन जाधव यांचा. 4 चेंडू शेष आहेत. ह्या 4 मध्ये एकात 2 मोठे फटके तर एक फायटिंग टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. परंतु काय घडेल पाहावं लागेल. इथे फटका लाजवाब आहे. अगदी स्लॉट मध्ये हा बॉल होता आणि पार्किंग प्लॉट मध्ये बॉलला पाठवलंय. उत्तुंग असा षटकार फलंदाज योगेश पाटीलच्या बॅटमधून. धावफलकावरती ज्या पद्धतीनं मी म्हटलं होतं की 35 किंवा त्याहून जर अधिक धावसंख्या झाली तर मॅचला मजा येईल. कारण की 2 तुल्यबल संघ आहेत. एका बाजूला त्या संघाचं वक्तव्य झालं की ह्या हंगामामध्ये जबरदस्त सुरुवात केली आहे. इथलाच्या मैदानावरती चॅम्पियन, त्यानंतर 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी नागझरीच्या मैदानावरती. इथे चेंज ऑफ द पेस, गती परिवर्तन आपल्याला पाहायला मिळालं. या अगोदरचा चेंडू अगदी पुढ्यात टाकलेला चेंडू होता, ज्याला आपण म्हणतो स्लॉटमध्ये टाकलेला चेंडू. त्याच्यावरती हा दमदार षटकार आपल्याला पाहायला मिळाला होता. पहिला बॉल चौकार, दुसरा डॉट, त्यानंतर षटकार आणि त्यानंतर चौथा डॉट. अशा पद्धतीनं ह्या षटकाचं गोलंदाजी ॲनालिसिस आपल्याला पाहायला मिळतंय. एक तेरी तो एक मेरी हे चित्र, कभी खुशी कभी गम, ज्या पद्धतीनं निलेश सरांनी वक्तव्य केलं होतं, 4 दिवस सासूचे आणि 4 दिवस सुनेचे, तसा खेळ सध्या तरी चालू आहे. पहिलं षटक गोलंदाजी टीमचं, त्यावरती पलटवार बॅटिंग टीमचा. दुसऱ्या षटकात आल्या होत्या 15. तिसरं षटक पुन्हा एकदा गोलंदाजीचा कमबॅक आणि चौथ्या षटकामध्ये पुन्हा पलटवार होतोय. दरम्यान हा चेंडू इथे आडव्या बॅटनं खेचलाय. बॉलला क्षेत्ररक्षक एका टप्प्यावरती फील्ड करण्याचा त्याचा प्रयत्न फसला आणि चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. हा दमदार चौकार आणि 4च्या मदतीनं धावफलक 35 या आकड्यावरती. प्रहार, 2 चौकार, 1 षटकार आणि अंतिम बॉल आता शेष आहे. आता मॅच रंगेल. आणखी गोलंदाजी अटॅक ह्या अगोदर देखील मी वक्तव्य केलं होतं की चांगला आहे बुर्दुल संघाचा. अनन्या 11 गावदेव बुर्दुल हा संघ आपण पाहतोय आणि आता मॅचमध्ये खऱ्या अर्थानं रंगत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. इथे देखील चांगला चेंडू, भन्नाट वेग आपण पाहिला. वार पलटवार आपल्याला सातत्यानं पाहायला मिळाला. एकंदरीत हे षटक, त्या षटकात भरपूर काही आपल्याला पाहायला मिळालं. 3 डॉट, 2 चौकार, 1 षटकार, वेग पाहिला, सोबतच फिंगर रोल करणारा स्लोअर चेंडू देखील आपण पाहिला. डाव पहिला ह्या ठिकाणी पूर्ण झालाय आणि टार्गेटचा विचार केला तर 35 धावा बनवल्यात. लक्ष थोडंसं छोटं जरी वाटत असलं तरी गोलंदाजी अटॅक चांगला आहे. ते पाहता मॅचमध्ये नक्कीच चांगली रंगत, चांगला रोमांच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. तर येणाऱ्या 24 बॉलमध्ये विजयाचं समीकरण 36 धावसंख्येचं कशा पद्धतीनं पूर्ण होईल, ही धावसंख्या पुन्हा एकदा वाचवण्यात यश मिळेल बुर्दुल संघाला, ऐकण्यासाठी मायक्रोफोनवरती करू परिवर्तन आणि खेळाच्या उत्तरार्धामध्ये आवाज असेल निलेश मर्डेकर सरांचा.
पाटील सरांना आपण पहिल्या डावामध्ये आतापर्यंत ऐकत होतो. आता सत्र क्रमांक 2 ला सुरुवात होईल. एका बाजूला टीम नेवाळीपाडा या टीमने टॉस जिंकत फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला होता आणि टीम बुर्दुलला बॅटिंगसाठी आमंत्रित केलं होतं आणि त्यांनी बॅटिंग करताना बनवलेले आहे धावा 35. आता 36 धावसंख्येचं लक्ष आहे टीम नेवाळीपाडा या टीम समोर आणि येणारे बॉल किती आहेत तर ते 24 आहेत आणि 24 बॉलच्या पाठीमागे एका बाजूला 36चा पाठलाग तर एका बाजूला 36चा बचाव असं असणारं सत्र क्रमांक 2 मॅचला होईल सुरुवात. तुम्ही पाहताय शिव युवा चषक 2025 पर्व क्रमांक 10 डे क्रमांक 3 आणि शेवटचे काही सामने आता बाकी आहेत. दोन्ही संघांनी आतापर्यंत एक एक सामना जिंकलेला आहे आणि द्वितीय फेरीचा हा सामना मैदानाच्या आतमध्ये 4 षटकांचा आहे. स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना आणि स्ट्रायकर जोडीमध्ये 2 आक्रमक फलंदाज बॅटिंगसाठी येत आहेत. दरम्यान महेंद्र पाटील सिद्धी करवल्याचे या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्यांना विनंती आहे शिवयुवा क्रिकेट संघाच्या वतीनं की आपण अतिथी कक्षामध्ये आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. पाण्याला म्हणतात द्रव्य आणि पहिल्या बॉलचं स्वागत केलंय भव्य. बॉल सीमा पार, धावा मिळतील 4, चौकार. वेग त्यांच्या गाठीशी आहे. पहिला बॉल महागडा होता परंतु त्यानंतरचा बॉल चांगला टाकलेला आहे आणि बांधून ठेवलेला आहे. साइड अँगलने आपण पाहत आहोत रिप्ले टेलिकास्ट या बॉलची क्रिया आणि त्यानंतर खेळलेला फटका, जबरदस्त फटका. गुडघा टेकवला, एक पाय बाहेर काढला, फलंदाज कसला जो प्रेक्षकांच्या मनात घर करून बसला. पहिल्या बॉलवरती 4 आल्या बॅटिंग करताना फलंदाज नितीन जाधव यांच्या बॅटमधून स्ट्रायकरला तयार. वेळेची अचूकता साधता आली नाही या फटक्याच्या पाठीमागे परंतु एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे सहजरित्या प्राप्त होईल. स्ट्राइक रोटेट केलं परंतु पहिला फटका नितीन जाधव यांचा लाजवाब होता. सुधीर पाटील यांनी आता या मॅचमध्ये कमबॅक केलेला आहे. पहिला बॉल महागडा होता आणि त्यानंतरचे काही बॉल आता सुधीर पाटील यांनी चांगले टाकलेले आहेत. पाठीमागच्या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी केली होती. याही मॅचमध्ये आतापर्यंत 3 बॉल ते हाताळतायत, 5 धावा खर्च करत आहेत आणि अजूनही या ओव्हरमध्ये 3 बॉलचा खेळ बाकी आहे. स्ट्रायकर येईल आता रोशन जाधव बॅटिंगसाठी तयार होतील. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पाहताना पॉवर प्लेचं हे षटक आहे. 2 खेळाडू बाहेर आहेत. हा फटका फसलाय शॉर्ट स्क्वेअर लेग बॉलच्या खाली आणि इथे झेल निसटलेला आहे. या गोष्टी टाळाव्या लागतील. जिंदगी मोके कम और धोके ज्यादा देतीये. हा झेल निसटलेला आहे. कॅच फार महत्वाची आहे. एखादी चुकी, हा फटका खेळताना फटका फसला, खेळाडू शॉर्ट स्क्वेअर लेगला बॉलचा अंदाज बांधताना परंतु अंदाज योग्य बांधू शकले नाही आणि त्यानंतर पहा हाताच्या उंजळीमधून हा बॉल निसटला. कॅच पकडू शकले नाहीये. चुका आयुष्यामध्ये त्याच असाव्या ज्या खोड रबरने खोडता येतील, म्हणजे चुका या पेन्सिली सारख्या असाव्या परंतु आता या चुका सुधाराव्या लागतील. बॉलर तयार सुधीर पाटील. आपटलाय बॉल. या बॉलच्या पाठीमागे काय घडलंय? पंचाने सांगितलं की हा वाईड आहे, 1 फ्रॉम दी ओव्हर आहे. एका षटकाला जो तुम्ही अतिरिक्त उसळीचा बॉल हाताळू शकता तो सुधीर पाटील यांनी हाताळलेला. एक बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न होता आणि एखादा बॉल जर खेळण्याच्या आवाक्या बाहेर असेल ना, असाच बॉल पंच वाईट बॉल घोषित करतात आणि हा खेळण्याच्या आवाक्या बाहेर होता. त्याचमुळे की काय सुधीर पाटील यांना हा बॉल पुन्हा टाकावा लागतोय. 7 वरती 0. फटका मैदानाच्या डाव्या बाजूला. खेळाडू बॉलवरती येत आहेत. बॉल माझ्यापर्यंत येण्यापेक्षा मी बॉलपर्यंत पोहोचतो या प्रयत्नामध्ये फक्त आहे ना ती एकच धाव क्षेत्ररक्षकाने खर्च केलेली आहे. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. धावसंख्या 8-0 गडी बाद. 5 बॉलचा खेळ संपलेला आहे. 36चं टार्गेट आहे. म्हणजे इथून पुढे येणाऱ्या 19 बॉलमध्ये अजूनही 28 बनवायच्या आहेत. बॅटिंगमध्ये आपण चर्चा करतोय. एका बाजूला रोशन जाधव, नितीन जाधव ही जोडी. सुधीर पाटील यांचा षटकातला शेवटचा बॉल. हा बॉल पुन्हा एकदा आता हाताळतील गोलंदाजी मार्गातून सुधीर पाटील. अद्यापही विकेट मिळवू शकले नाहीयेत. एक चौकार त्यांनी खर्च केलाय. बाकीची गोलंदाजी त्यांनी चांगल्या प्रकारची केलेली आहे. स्ट्रायकर एंडला रोशन जाधव. लाईन मिस करून बसले. वेग चांगला होता या बॉलच्या पाठीमागे.
आणि या बॉलच्या पाठीमागे धाव तर मिळणार नाहीये. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. धावसंख्या आहे 8. आता इथून पुढे येणारे बॉल 18 विजयासाठी बनवायचे आहेत. 28 धावा. बॉल 28 ची गरज आहे. अद्यापही अनन्या 11 बुर्दुल या टीमला विकेट मिळू शकली नाहीये. ओव्हर नंबर 2 साठी भूषण पाटील. पाठीमागच्या मॅच मध्ये ज्यांनी चांगला खेळ केला होता, गोलंदाजीमध्ये चांगली चमक दाखवली होती आणि साई पाटील सरांनी सांगितलं होतं की क्रॉस अँगलने गोलंदाजी करणारा हा खेळाडू आहे आणि तो गोलंदाजी मार्गवरती आता या षटकासाठी येतोय. वेग चांगला आहे. रिदम जर तुम्ही पाहिला, टान्स मोठा आहे आणि रनवेवरतून मोठा रनवे धावण्यासाठी ते घेतात. म्हणजे 30 वर्तुळाच्या बाहेरून धावत येतात. वेग प्रचंड आहे त्यांच्या गाठीशी. वेगावरती स्वार होणारा आणि क्रॉस अँगलने बॉल टाकणारा भूषण पाटील ओव्हर नंबर 2 साठी. परंतु स्ट्रायकर एंडला नितीन जाधव. फटका तर खेळला हवेत. क्षेत्ररक्षक धावतायत. 3 बॉलच्या खाली येतील का नाही. एक टप्पा घेत बॉल सीमा रेषेच्या पलीकडे. अप्रतिम टायमिंग, सुंदर प्लेसमेंट. बॉल सीमा रेषा पार. धावा मिळतील. या बॉलच्या पाठीमागे 4 चौकार. भूषण पाटील यांच्या पहिल्याच बॉलचं स्वागत केले चौकाराने. गोलंदाजी मार्कवरतून तयार भूषण पाटील. फटका चांगला खेळलाय परंतु डीपला प्रोटेक्शन आहे. एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न, थोडीशी गडबड झाली आहे. या गोष्टी टाळाव्या लागतील. एका धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये आणि दुहेरीचं बघता बघता या जोडीने लगेचच तिहेरीमध्ये केलेलं आहे आणि या बॉलच्या पाठीमागे तब्बल 3 धावा आपण स्कोअर बोर्ड मध्ये ऍड करूया. क्षेत्ररक्षण चांगलं करावं लागेल. बॅटिंग डिपार्टमेंट, फिल्डिंग डिपार्टमेंट आणि बॉलिंग डिपार्टमेंट या 3 डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला खेळ चांगला करावा लागतो. कारण क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. एका दुसऱ्याने चांगला खेळ करून सामना जिंकता येत नाही. त्यामुळे सांघिक खेळ चांगला करावा लागेल. धावसंख्या आहे 15. समीकरण आता बदलत आहे. येणाऱ्या 16 बॉलमध्ये विजयासाठी बनवायच्या आहे धावा. इथून पुढे 21. त्यामुळे बॉल अडवण्याचा अंदाज हा योग्य बांधावा लागेल. जीवनातला जर एखादा अंदाज चुकला ना, बाकीच्या गोष्टी चुकत जातात. त्यामुळे जीवनामध्ये आणि क्रिकेटमध्ये तुम्हाला योग्य अंदाज बांधावा लागतो. भूषण पाटील पुन्हा तयार. बॉल क्रमांक 3. या बॉलला सन्मान दिलेला आहे. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. दुसरीचा प्रयत्न होईल का तर नाही. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये नितीन जाधव खेळताना, कारण या अगोदर एक चौकार, त्यानंतर 3 धावा अंकित केल्या आणि त्यानंतर एक सिंगल धाव येते आणि खास करून रोशन जाधव हे स्ट्रायकर एंडला होते आणि स्ट्राईकवरती नितीन जाधव यांना आणलेला आहे. चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. या मॅचमध्ये ही ती महत्त्वाची विकेट आणि भूषण पाटील यांना विकेटसाठी जावं लागेल आणि हा तो असा गोलंदाज आहे जो विकेट टेकर आहे. पाठीमागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं होतं की महत्त्वपूर्ण बॅट्समनची विकेट घेणारा हा खेळाडू होता भूषण पाटील आणि या बॉलला आता संयमाने खेळत एक सिंगल धाव प्राप्त केलेली आहे. कोणतीही जोखीम या बॉलवरती घेतली नाही. मोठ्या फटक्याची संयमाने हा फटका खेळला आणि एक धाव या बॉलच्या पाठीमागे अंकित केलेली आहे. कधी कधी चुकीच्या दिशेने वेगाने जाण्यापेक्षा योग्य दिशेने अगदी हळवार पद्धतीने गेलेलं जीवनामध्ये कधीही चांगलं असं आणि तोच प्रयत्न इथे फलंदाजाने केला. एक सिंगल आली आहे. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे. अद्यापही बॉलिंग टीमला विकेट मिळाली नाहीये. तो शोध सुरू आहे. भूषण पाटील. चांगला बॉल, यॉर्करचा वार केलाय. पाठीमागच्या बाजूला बॅकअप आहे परंतु बॉल अडवतील, जोपर्यंत टाकतील तोपर्यंत एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे इथे प्राप्त होतीये. आता या षटकातला शेवटचा बॉल बाकी आहे. अर्धा टप्पा तर पूर्ण केलेला आहे. बॅटिंग करत असताना टीम निवाळी पाडा या टीमने अजूनही अर्धा टप्पा बाकी आहे. येणाऱ्या 13 बॉलमध्ये अजूनही 18 बनवायचे आहेत. भूषण पाटील 5 बॉल टाकले, 10 त्यांनी आतापर्यंत खर्च केलेले आहेत. षटकातला शेवटचा बॉल, टार्गेट 36चं. फटका फसला आणि पहिल्या विकेटचं पतन. भूषण पाटीलनी संघाला तो ब्रेक थ्रू दिलाय.
ती महत्वाची विकेट टिपली आहे. विकेट मिळत नव्हती. अशा क्षणी भूषण पाटील आले गोलंदाजी मार्कवरती आणि षटकातल्या शेवटच्या बॉलवरती फलंदाजाला माघारी पाठवण्यामध्ये यश आलं. फटका फसला. धक्का क्रमांक पहिला लागला. येणारे आता 12 बॉल बनवायचे आहेत. धावा 18. संघ मित्रांनो, आपण वेळ घेऊ नका. आयोजन समितीकडून वारंवार सूचना येते की आपण घाई करा, कारण अजून एक सामना आपल्याकडे पेंडिंग आहे आणि त्यासाठी विनंती की आपण थोडीशी घाई करूया आणि जेवढ्या जलद गतीने आपल्याला खेळता येईल ना तेवढ्या जलद गतीने आपण खेळूया आणि त्यासाठी दोन्ही संघांना विनंती करूया की आपण थोडासा वेळ वाचवूया आणि मॅचला थोडंसं आपण स्पीड देऊया. आता येणाऱ्या 12 बॉलमध्ये विजयासाठी बनवायच्या आहेत इथून पुढे धावा 18. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती येत आहे. हर दर्द की एक पहचान होती है, खुशी चंद लम्हों की मेहमान होती है, वही बदलते रुख हवाओं का जिनके इरादों में जान होती है. आणि हे इरादे आज या मॅच मध्ये मजबूत ठेवावे लागतील. या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवून ठेवायचं आहे. पुढचा सामना खेळायचा आहे तर हा सामना जिंकावाच लागेल. आणि ओव्हर नंबर 3 मध्ये तो महत्वपूर्ण अनुभवी खेळाडूचा पर्याय निवडलेला आहे. अंकुश गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. तो अनुभव त्यांना आज कृतीमध्ये आणावा लागेल. ती शिदोरी त्यांच्या गाठीशी आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी क्रमांक 3 वरती करण ठाकूर क्रमांक 3 वरती मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. फुल टॉस बॉल, त्याला दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षकाचा अंदाज चुकला बॉलला अडवण्याचा. बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील या बॉलवरती 4. चौकार. चार धावा आपण स्कोअर बोर्ड मध्ये ऍड करूया. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग मध्ये आता रोशन जाधव आपला दमखम दाखवतायत. पाठीमागच्या मॅच मध्ये खेळ उल्लेखनीय केला होता. एक सिंगल धाव प्राप्त करत स्ट्राइक रोटेट केलंय आणि करण ठाकूर यांना स्ट्राइक वरती आणलेला आहे. इथून पुढे समीकरण आहे आता येणारे 10 बॉल 13 ची गरज आहे. असं म्हणतात की प्रत्येकाची खराब वेळ ही कायमची मुक्कामाला नसते, ती बदलते आणि आता ही वेळ बदलावी लागेल. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. या मॅच मध्ये जो चांगला खेळ करणार तो इथे जिंकणार. आता येणारे 10 बॉल 13 ची गरज. अंकुश पुन्हा तयार. तो अनुभव कृतीमध्ये आणावा लागेल. फटका तर समोर खेळलाय. बदल आलीत ते होते या फटक्याच्या पाठीमागे पुढे आले होते. डान्सिंग डाऊन द विकेट येत हा फटका खेळला आणि त्यानंतर या बॉलच्या पाठीमागे सिंगल प्राप्त झाली. प्रयत्न हाच होता की बॉलच्या मेरिट पर्यंत पोहोचायचं आणि पोहोचले देखील. एक सिंगल मिळालेली आहे. अंकुश आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतायत, परंतु एकाच 2 विकेट फार महत्वाच्या राहतील. डॉट बॉलचा रेशिओ या मॅच मध्ये वाढवावा लागेल. स्ट्रायकर एंडला आता रोशन जाधव बॅटिंग करताना वैयक्तिक बनवलेले आहेत. धावा 8. संपर्क नाही. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला. बॅट वरतून आलेली आहे. डॉट येतोय. धाव आता या बॉलच्या पाठीमागे कोणतीच मिळत नाहीये. धाव संख्या 24. एक गडी बाद. जीत का जज्बा जब सीने में सर उठता है ना, वो खेल खेल कहाँ रह जाता है, एक जुनून बन जाता है. आणि त्याच जुनूनने मैदानाच्या आतमध्ये लढावं लागेल, झुंजावं लागेल, प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न पराकोटीचे करावे लागतील या मॅच मध्ये, कारण समीकरण इथून पुढे येणारे बॉल 8 धावा बनवायच्या आहेत. 12. अंकुश तयार. बॅटिंग मध्ये रोशन जाधव. समोर खेळलाय बॉल. क्षेत्ररक्षक जातील का नाही. एक टप्पा घेत बॉल सीमारेषा पलीकडे. चाहे लंबा हो सफर, चाहे अजब हो डगर, मुश्किलों से डरना क्या जब मुकाम पाना हो अगर. बॉल सीमा पार. चौकार. गोलंदाजी करताना अंकुश यांना आता इथून पुढे 7 बॉल 8 धावांची अजूनही या मॅच मध्ये गरज आहे. रोशन जाधव मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ केलाय, स्वाभाविक खेळ केलेला आहे. प्रत्युत्तर चांगलं दिलंय. शेवटचा बॉल बाकी. हाई बॉल भिरकवलाय आणि हाई बॉल निघालाय सीमारेषेच्या पलीकडे. या बॉलची कहाणी रोशन जाधव यांचा फटका आहे तुफानी आणि रोशन जाधव नावाची मैदानाच्या आतमध्ये आले सुनामी. बॉल सीमा पार. षटकार.
तो पहा झेल निसटला होता आणि त्या झेलचा उपद्रव फलंदाजाने प्रखरतेने दाखवला. मध्ये एखादी कॅच रिप्ले टेलिकास्ट मध्ये आपण फॉर्च्यून इव्हेंटने या ठिकाणी दाखवलेला आहे की ती कॅच किती महत्वाची होते. अनेक वेळा आपण कॅचेस बद्दल चर्चा केली आणि त्यानंतर आलेले मोठे टोले आपण पाहत आहोत मैदानाच्या आतमध्ये. म्हणजे एखादी छोटीशी चुकी तुमच्या पराभवाचं देखील कारण ठरू शकते, परंतु एखादी छोटीशी संधी आता शोधावी लागेल या मॅच मध्ये. 6 बॉल 2 ची गरज आहे. कल्पक बुद्धिमत्तेचा वापर करून हा सामना जिंकता येईल का याचाच प्रयत्न आता करावा लागेल येणाऱ्या गोलंदाजाला आणि अंतिम षटकामध्ये पर्याय निवडलेला आहे. आदर्श सामना खेचून आणतील का? आज लढावं लागेल या मॅच मध्ये. 6 बॉल मध्ये 2 धावांची गरज आहे. बॅटची कडा आणि पहिल्या बॉल वरती विकेटचं पतन होत आहे. धक्का क्रमांक दुसरा. 5 बॉल 2 ची गरज. विजयासाठी बनवायचा आहे धाबा 2. ऐसा कहा जाता है कि जा कोशिशों का कद बड़ा होता है वहां नसीब को भी झुकना पड़ता है. जिथे प्रयत्नांची उंची मोठी असते ना तिथे नशिबालाही झुकावं लागतं आणि आज आदर्शला तेच मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. 5 बॉल 2 ची गरज असताना मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी निलेश मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. 5 बॉल 2. पहिला बॉल आदर्शाने फार चांगला टाकला. बॅटची कडा घेऊन बॉल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसवला. धक्का क्रमांक दुसरा लागलाय. याच प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल आदर्श यांना. 5 बॉल 2 चा थरार. मैदानाच्या आतमध्ये रंगलेली एक रोमांचक मॅच. 5-2 2-5 चा थरार. निलेश जाधव मैदानाच्या आतमध्ये येतात बॅटिंगसाठी. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना. काही खेळाडू पुढे बोलवलेले आहेत धाबा वाचवण्यासाठी. फटका तर हवेत खेळलाय. खेळाडू बॉलच्या खाली येत आहेत. आणखीन एका विकेटचं पतन. समीकरण बदलतंय का? समीकरण तेच आहे. बॉल कमी होत आहेत. आणखीन एका विकेटचं पतन. आदर्शने मॅच मध्ये कमबॅक केलंय. 4 बॉल 2 ची गरज. अशा वेळेस मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करण्यासाठी आले होते जिथे 6 बॉल 2 ची गरज होती. 4 बॉल 2 ची गरज आहे. आपली प्रतिभा त्यांनी सिद्ध केली आहे मैदानाच्या आतमध्ये. आता नशिबाच्या भरोशावरती सामना सोडून चालणार नाही. दुनिया के सारे शौक पाले नहीं जाते. काच के खिलौने हवा में उछाले नहीं जाते. कोशिश करने से जीत होती आसान क्योंकि हार काम दोस्तों तकदीर के भरोसे टाले नहीं जाते. आदर्शने तो प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केलाय. आता फलंदाजांना चांगला प्रयत्न करावा लागेल. येणाऱ्या 4 बॉल मध्ये 2 धावांची गरज आहे आणि तो हॅट्रिकचा बॉल प्रगती पथावरती आहे. या सनी गतवर्षी एक षटकामध्ये 3 ची गरज असताना धावा रोखल्या होत्या याच गोलंदाजानं. जादू आहे खरं तर ह्या गोलंदाजच्या हातामध्ये देखील आणि ती आज पुन्हा त्याला सिद्ध करावी लागेल आपल्या गावच्या संघासाठी. निश्चित आज त्याची पुनरावृत्ती त्यांना करावी लागेल. बॉलर तयार आदर्श आणि इथे हॅट्रिक पूर्ण होते मित्रांनो. आदर्शचा अंडर प्रेशर खेळ आवडला असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या. हॅट्रिक पूर्ण केली. 3 फलंदाजांना माघारी पाठवलं. 3 बॉल 2 ची गरज. रंगात खरं तर सर नेहमी आपण मॅचेस पाहतो आणि क्रिकेटची अनिश्चितता आणि त्यामध्ये काही भवितव्य करणं नक्कीच ते कठीण आहे. इथे देखील मॅच 2 धावा सहज आणि सोप्या वाटत होत्या, परंतु सलग 3 विकेट आल्यानंतर पुन्हा एकदा मॅचमध्ये प्रश्नचिन्ह आणि कलाटणी पाहायला मिळते. आता काय घडेल? कारण की मी आताच वक्तव्य केलं, गतवर्षी विक्रम केला होता, 3 धावा रोखल्या होत्या या गोलंदाजानं. आज देखील त्या विक्रमाच्या दिशेनं वाटचाल त्याची चालू आहे, परंतु अजूनही काय घडेल, काय बिघडेल? कारण की या स्पर्धेतील आज ही पहिली हॅट्रिक आजच्या दिवसातील तरी मी म्हणेन आणि ती या आदर्शच्या नावावरती पाहायला मिळते. जबरदस्त बॉलिंग
या बॉलला सन्मान दिला, खेळाडू आहे, धावतील, एक धाव पूर्ण केली आहे, दुसरीचा प्रयत्न होईल आणि अखेरकार ही विजयाची धाव मिळाली. एका टीमने सामना जिंकला, परंतु एका टीमने मन जिंकली. आणि खास करून आदर्श जो तुम्ही संघर्ष केलेला आहात तुमच्या टीमने, तुमच्याही संघर्षाला सलाम आहे आणि विजयी टीमच्या ठिकाणी अभिनंदन आहे. तर टॉसला लगेच यायचं आहे. विनिंग टीमचा कॅप्टन शेक हँड करायला कॅप्टन नाही गेला तरी चालेल, परंतु टॉसला या, कारण की आता वेळ कमी आहे आपल्याकडे. तर सामना 4 षटकांचा असेल याची दक्षता आपण घ्या. वेगानं आपल्याला सामना कंप्लीट करायचा आहे. तर टॉससाठी या. जिथे संघाचा संघनायक आणि पूर्ण संघ या ठिकाणी उपस्थित आहे. मी सन्माननीय विजयजी पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. सामन्याचा टॉस कोणीही जिंको, परंतु सामना गतीनं आपल्याला पूर्ण करायचा आहे याची दक्षता दोन्ही कॅप्टन्स आणि खेळाडू वृत्ती आपण दाखवायची आहे. क्लायमेटचा बेनिफिट आपण कोणी घेऊ नका. टॉस जिंकलाय टीम नेवाली पाडा. डिसिजन आपण कालवा, जो काही डिसिजन असेल तो कळवून लगेच मॅचला आपण सुरुवात करायची आहे. तर आमचे सत्कार मूर्ती या ठिकाणी सन्माननीय विजय शेठ पाटील साहेबांना आपण पाहतोय, तर त्यांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. अगदी महत्त्वाचा वेळ त्यांनी या स्पर्धेसाठी दिला आणि आपली उपस्थिती त्यांनी दर्शवली, त्याबद्दल प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण त्यांचा सन्मान करूया. मायाची उबदार शाळ, महाराष्ट्राचा महावस्त्र अलंकार, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण भेट सन्मानचिन्ह देऊन साहेबांचा हा शुभ सन्मान प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपल्याला पाहायला मिळतोय.